औचित्यवाडी. आईला सदा अहो मका आहे ना तुरा फेकला का डुकरांनी वैताग दिलाच बुवा. कवळे कंस खायला जाते अख्ख्या मकाचा सुपडा साफ कार्यक्रम झाला. अरे तू म्हणतो माझा तर पार त्यांनी इकडे तोंड घातलं शेवट पण काढलं अख्खा भुईमुग सपाट केलाय त्यांनी. खायला डुकरांनी पार वैताग दिला आबा. फार वैताग झालेलं माझा. डुकरांनी नाही दिला वैताग तुम्हाला. मग अहो डेपुटीने दिलाय डेपुटीनी. कसं मग अहो डेपुटीनी त्या रातपाळीला त्याच्या वावरात जाल्याला कामाला ठेवलंय डुकर हुसकायला. आणि तुम्हाला आणि तू जाल्याला तुम्हाला माहिती किती पुढच आहे. अहो पळू पळू डुकर धरीन आणि उचलून तुमच्या वावरात फेकीन असा आहे जाल्या. डेपुटीने हे सुरू केलं का आता. मग अरे 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 म्हणजे आबा. आपल्याला लावलंय भिकेला हा आणि तो होतोय पैसेवाला. अहो आंब्याची उडशी झाड आहेत तारीचं कंपाऊंड त्यांच्याकडे आहेत पैसे. आपण काही फाशी घ्यायची का जाब विचारू गावचं डेपुटी मग काही करीन का. नाही 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 चलत शोक आहे देव. बघा ना शोक काय काय आहेत कुत्र्याचे मोबाईलचे. लोकांचे वावर फार उन्हाळा होऊन द्यायचा आणि इकडे मोबाईल चाळीत बसायचं. याला बघ त्याला बघ त्याचं बघ याचं बघ. ए का म्हणा असं आडवं बोलतो काय झालं. काय झालं म्हणजे. अहो ते जनावर दिले ना आमच्या वावरांनी सोडून तुम्ही. झालं ना आमच्या वावरांचं वाटोळं पार. राहिलं का पीक उभं पीक झालं आडवं. कोणचे जाणार रे येडा झाला का काय तुझ्या महिन्यापासून माझ्या जाणार बांधून येत घरी राहणार सोडितो का तरी मी जाणार काय उज्जी बुजली टाळायला लावित आपलं उगाच. दुभते जनावर नाही म्हणत मी. मग कापते जनावर ते मोठाले डुकर हा आणि मे सोडतेत. मग हा बरोबर आहे डुकर माय पाहुणे आहेत ना म्हणून म्हणलं मी सदाच्या वावरात जा म्हणून. पाहिलं ना मी म्हणलो की नाही सत्य बोलत होतो तुम्ही. काय सत्य बोलत होते मग पाहुणे बरोबर आहे तुम्हीच भडकिवले ते डुकर. डुकर मी भडकेल. हा हा पांढरे होते ते काळे करून यांनी काळे कलर करून पाठवले आपल्या वावरात. ही डेपुटी तुमची चाले बरोबर विरोधकांच्या वावरात सोडले. तुमचे वावरे बरोबर ओके. आमच्या वावरांचं झालं ना वाटोळ. मी ट्रेनिंग दिली त्यांना इथं बोलून घरी आबाच्या वावरात जाय सदाच्या वावरात जाय आणि वाटेल तेवढं काय. तसं बी असन तेवढ्याला कमी नाही करायचे. मग अरे डोक्यावर पाळला का काय तसं बी असन. डुकराला काय माझी भाषा कळती का काय बोलतो तू पटत आहे का तुला. काय सांगता येत नाही तुमचा नेम. भाषा शिकून येतात तुम्ही आणि डुकरांना पाठवतान. अरे नशीब मी म्हणतो डुकराला मतदानाचा अधिकार नाही नाही याने खूप नवी वाटले असते त्यांना. कोकणात नाव घेते आणि त्यांचे मत वाढायला हे. मग अरे माझे मतदार सुज्ञेट तुमच्यासारखे मतदारासारखे नाही तर मला सांगायला लागले तुम्ही. म्हणजे आमच्या वार्डातले मतदार काय डुकरे आहेत का. तुम्ही अपमान करतात आमच्या वार्डातल्या जनतेचा. डेपुटी लक्षात ठेवा पुढली निवडणूक जनतेतून आहे मग दाखवून देऊ तुम्हाला. अरे ते राहू दे माझ्या 3 गुंठे भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या कच्च्या त्याचं काय. अरे मग मी काय भाजून द्यायला पाहिजे होतं काय. तेवढ्याला बी कमी नाही करायचे आबा हे. खरे तुम्ही बरं झालं भाजायचं नाही. दुसऱ्या शेंगा असल्यावर उकडून खाऊ घाली हा डुकर आहेत ना माझे पाहुणे येतं माझी सोयरे येतं. त्यांना म्हणलं बाबा तुम्हाला उपाशी आहे माझ्या इथे या तुम्हाला शेंगा भाजून देतो नाही आबाच्या कच्च्या शेंगा का. अरे काय पटत आहे टाळूवर पाडल्यावर बोलाता तुम्ही. नवसागर खाल्ला का काय तो. आणि मग तुमच्या कस काय वावरत नाही ना आमच्या वावरात कस काय येते काय हा. तुपल्या वावराने कमून जाते माहिती का. डुकर चांगल्याच्या वावरात नाही येत. जे डुकरासारखं गावात वागणं वाव वाव करतं त्याच्या वावरात डुकर येतात. हा का हा तुमच्या वावराला कंपाऊंड काढून बघा मग तुम्ही डुकरा वागणी वागता का माणसावनी वागता ती समजेल. तुम्ही उठा बरं. मला तुम्ही उठा बरं. घे 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 तुला सांगत होतो उठा तुम्ही इथून. या इलेक्शनच्या नंतर ते सगळं माजलेलं आहे. हा. नाही कौतुक तुला त्याचा. अहो, विरोधकांचे वावर बघून डुकरं आबा किती. तुम्ही मला सांगू नका इलेक्शन तुम्ही मला मतच दिलं नाही. तुम्ही मला नाही, सांगू नाही, नका. पण हा. बघा मला आता, सांगू मतच दिलं स्वतः नाही भाऊ मला. बघा आता आणि यांनी आता आहे ना मतच दिलं म्हणतो. आता मी डुकर उचकिनार. काय करायचं ते करा तुम्हाला तुमच्या वावराकडे उचकिनार. असं हा उचकिनार. भाग पडेल हा, तुम्हाला. आणि पाणी ठेवणार माझ्या तिथं प्यायला तिकून आले का. हा का हा नको ते आळ घेतात. ग्रामपंचायतीचं आहे ना ग्रामपंचायती नियम आलाय डुकरापासून संरक्षण दिलं पाहिजे डेपुटी. काय 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 आलाय काय ग्रामपंचायत नियम. डुकरापासून संरक्षण पाहिजे. कोण ग्रामपंचायत नाही हा. आता डुकरा वळायचीच राहिले आम्हाला सरपंच याला उपसरपंचाला. मग नुसतेच पदावर बसायला का तुम्ही. ए जाय तुम्ही जा बरं कुठे तू नाही तू. बघा डुकर हुसकायला सांगितलं तर आपल्याला हुसकून द्यायला लागले. अरे जा डुकरासारखे आगोर येतात का काय माझ्या काय करायचं ते करा जा. हा बघू आपण बी काय करायचं ते. आबा, बघू हा 100%. काय बोलतोय राव डेपुटी. काय आहे, सत्ता आबा सत्तेचा गर्व चढलेला आहे. दर्प येतोय सत्तेचा. तुमच्यासारख्या ज्येष्ठ
श्रेष्ठ वयोवृद्ध माणसाला असं म्हणावं त्यांनी? नाही नाही, आता त्याच्याकडे बघणारच आहे मी, माहिती आहे का? त्या डुकराचं काहीतरी करा तुम्ही आबा. नाही नाही, आता एक एक डुक्कर उचलन आणि त्याच्या वावरातच फेकून देणार आहे मी. तसंच करावं हा? लागेल. हा 100% फेकूनच देणार आहे. आता मला माझी जवानी याद आली आणि असं नाही चालायचं बरं का आपल्याला, पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला. हे एकदम लाखातलं बोललेले तुम्ही. का रे श्याम, काय डेपुटी तुम्ही? हा काय झालं बोल ना. काय झालं काय? तुम्ही माणसासाठी चांगलं बोलत नाही तेच. साधारण आबा आले, तुम्ही दिलं हुसकून, म्हणजे साधारण दिलं पिंगून. आता त्या आबा अरे पण मला सांग, माई काय चुकी आहे? मी डुकर उचकितो काय त्यांच्या वावरात? सगळं खरं आहे, पण आता त्या साधारण दिले आबाला पिंगून आणि आबा गेलाय तुमच्या वावराकडे. म्हणलं आता एक एक डुक्कर उचलून आबाच्या डेपुटीच्या वावरात टाकणार आहे आता. काय हा वावराकडे गेलाय? हा अरे बाबा, रात्री त्याच्या आल्याने माझ्या कंपाऊंडला करंट सोडलेला आहे. त्या आबान जर कंपाऊंडला वगैरे हात लावला चिटकून मरण. चल बस. अरे देवा, आता अवघड झालं. अरे पण हे सांगितलं कोण उद्योग ह्या आबाला करायचं? म्हातारपणाला डुकर धरायला चाललंय वाटत ते. हे बघ साधा वाटण चाललाय. हा डेपुटी सदाच येतो. ए, सदा. सदा थांब, बस बस गाडीवर अरे ते आबा गेलाय डुकर उचकायला माझ्या वावराकड आणि तिथे करंट सोडलेला आहे. बस तुला एक कळत नाही काही. त्याला घेऊन आला बसला का? चला चला चला. केव्हा माहिती का आबाला गरज आहे त्या डुकराची? डुकराने एखादं जात माणूस हा? राव, एवढं लय उद्योग झाला हो माझ्या जेवाला. किशोर, ए आबा गेल्याला बघितलं का रे? बरंच वेळ झाला खाली. पुढे खाली गेलाय का? माझ्या वावराकडे ऐका तिकडेच गेलाय राव ह्यो. तुमच्याच वावर. अरे पण मी होतो तुम्हाला उद्योग सांगितलं कुणी? उद्योगाचं काय कारण आहे? अरे पण डुकराचा न माझा काय संबंध आला? अहो, रानडुकरं पण तुमचा संबंध नाही. आबाला शोधायचं कुठं आता? तुमच्या वावरात डुकरं नाही तर आमच्या वावरात डुकरं आबा! नाही. मला वाटंग नाही काही. अरे आबा! हुशार आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे. डुकरा असे कोणाच्या सांगण्याने कुठे जात असतात का? आणि मग तुमच्याकडे कस नाही येते ती तरी सांगा. अरे कस काय येत नाहीत म्हणजे? आबा डेपुटी साधा भाऊ. माझ्याकडे कशाला येतं भांडायला तुम्हाला? अरे काय रे काय? आबा फलदार तिथं पुढं पुढं. तिथं बांधावे. या डेपुटीने कशाला करंट तोडायचा? अरे डेपुटी. इकडे या पाहा ना, डेपुटी. पुढं सदा भाऊ. जाऊन. अलीकडे अरे अलीकडे या. नाही, माझं वावर भेटलं होतं का? तुम्ही कशाला करंट लावला पण? अरे मला काय माहित बाबा, हे असं हे येऊन चिटकन म्हणून. अरे तुला सांगितलं कोणी होतं इकडे पाठवायचं त्याला? तीन तीन केसेस होत्या. तीन एक लाईट चोरलेली आकडा आणि आबाचा खून. ए अरे बघ गप ना बाबा, काय कमी नसलं जीव घाबरतोय. साधा भाऊ हा. पोलीस स्टेशनला गेलं ना, हा. असे 7-8 केसेस अजून लावतात पोलीस लोक. पोलिसांना गुन्हा लावावा ए लागतो. ए, सदा काहीतरी गुन्हे करा थांबायला. राव. ए माहेर येणार नाही असं काय? माझ्या वावरात गेलाय काहीतरी करा ना. माहेर येणार नाही असं. नाही ना आता आहे ना मला तर तुमचं म्हणजे भवितव्यच वाईट वाटत आहे. एकदम डेंजर एकदम. हे काळे पाय झाले. कोयो? काय साधा लागला का? बघा डेपुटी, तळपाय सुद्धा काळे पडलेत. अहो एवढा गावरान तूप खाणारा माणूस अख्खा काळा पडलाय. तुमचं कर्म बघा कसं आहे. ए सदा, अरे बुट आहेत ते काळ्याचे ना बुट. कमू घाबरतो जीवाला. साधा भाऊ पाहिलं का? ते आबा हातात वायर घेऊन पळताय. अरे पण मी काय होतो, या माणसाला माझ वावर भेटलं करा, दुसरी कोण डुकरं हाकलायचे ना. अहो पण करंट तुम्ही लावला ना लाईटीचा. दुसऱ्याच्या वावरात कसं काय बिगर लाईटीची? अरे तुम्ही चिंगून दिले रे, तसा आला नसता तो. लाईटीचा अवघड असतंय. फोन लावा लागेल मला. ए बाबा, अरे कोणला फोन लावितो? कोतवाला लावा लागेल. कंप्लेंट होईल ती मोठी केस राहती. पोलिसांना मोठमोठे बोलावं. हिरो लोक सुद्धा आत गेलेले आहेत. ही केस अरे मला गुतून देतो काय तू? गुतून तुला काय पटत नाही याला? वागतोय मी. डुकरं आले काय? अरे काय डुकरं आले ते आबा गेला राव लाईटीची. हा ना. कोणता आबा? ते खालचा आबा. हा अयो अरे हे माणूस तर जिवंत आहे. अरे मी आलतो डुकरं राखायला, मग? डोळा लागला म्हणून झोपलो मी. अरे तुमचा डोळा लागला पण आमच्या काय आता सांगायचं, याच्या याचे राहिले ना पार. आणि तुला बघता येत नाही का? नालाय का? झोपलाय का काय? अहो मी लांबून पाहिलं ते पडलेला होता असा निश्चित. मला वाटलं गेला आबा. तुम्हीच म्हणले करंट सोडायला आहे म्हटलं आता. हा, मग अरे आता ते तुमची दावा आहे काय- ते. अहो पण तुम्हाला सांगितलं कोणी हे उद्योग? हे माणूस पळत आला की आबा गेलाय तिकडे डुकरं उचकायला. मी सोडायला करण रात्री. मला वाटलं चिकटले आता तुम्ही, आणि इथं आल्यावर बघितलं तुम्ही झोपलेले. ह्यो पळत आला की आबा चिटकले म्हणून. अहो पण डेपुटी, आता याच्यातून एक अद्दल घ्या. डेपुटी करंट सोडू नका. एखादा माणूस गेला ना, आता बघा कशी तुमची झालती पाताळ. पोलीस कंप्लेंट, तारीची चोरी, लाईटीची चोरी, सगळ्या कंप्लेंटीच दादा होत्या. भाऊ आता आहे ना निर्णय घेऊन टाका भाऊ. डेप्युटी ना ग्रामपंचायतच्या काय कशातून कोठ्यातून का व्हायना या डुकराची सोय केली पाहिजे आता. हा. या वन विभागाला सांगा हे डुकर तुम्ही धरा नाही तरी थल्ले धरून तुमच्या ऑफिस मध्ये आणून टाकू. सदा तुम्ही म्हणता ते खरंय भाऊ.
अरे ह्या डुकराचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आणि करंट नाही सोडला पाहिजे. या करंट पाहिजे ना डुकर लांब राहते आणि एखादी माणूसच जायचा याच्यामध्ये. गेलेत हा? माणसं. गेलेत. आज जाता जाता माणूस आता उठून ह्यो जर आलाय. आबा जर गेला असता तर साधं आहे का कोर्ट कचेऱ्या ती एबीसीबीची केस मी काहीतरी डुकराचा बंदोबस्त करतो नाही आपण काहीतरी वन खात्याला सांगू त्याला पर्यायच नाही.